पोलीस उदय दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी वाहतूक नियमाबाबत समाज प्रबोधन केलंय। आज आपल्या देशात रस्ते अपघातात दरवर्षी जवळपास 1.5 लाख लोकांना प्राण गमवावे लागतात, तर लाखो लोक जखमी होतात किंवा कायमचे अपंग होतात। जीवन अमूल्य असल्याने रस्ते अपघातात प्राणहानी होऊ नये म्हणून प्रत्येक वाहन चालवणाऱ्यांनी रहदारीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर रस्ते अपघातात जाणारे कितीतरी जीव वाचू शकतात। यासाठी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या संकल्पनेतून पोलीस उदय दिनानिमित्तानं 2 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत वाहतूक सुरक्षा सप्ताह राबवण्यात आला। या निमित्तानं बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख आणि प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले। तर या सप्ताहाची सांगता बाळापूर येथील नगर परिषद सभागृहात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये पथनाट्य सादर करून करण्यात आली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी प्रास्ताविक करून पोलीस उदय दिवसाचा इतिहास सांगत पोलीस आणि जनता यांचा एकमेकांवरचा विश्वास, शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगत वाहतूक सुरक्षेविषयी माहिती दिली। तर प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश देशमुख यांनी वाहतूक सुरक्षेविषयी माहिती सांगत हेल्मेट नेहमी वापरण्याचं आवाहन केलं। तसेच उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी वाहतूक नियम पाळून आपलं अमूल्य जीवन वाचवा आणि रोड अपघातात जाणारे नाहक बळी हे देशाचे भरून न येणारं नुकसान आहे असं प्रतिपादन केलं। तर पोलीस कर्मचारी निलेश गाडगे लिखित व दिग्दर्शित सर्व पोलीस कर्मचारी भूमिका असलेले वाहतूक सुरक्षेवरील पथनाट्याचं सादरीकरण झालं। या पथनाट्याला जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत दाद दिली। यावेळी बाळापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शांतता समिती सदस्य उपस्थित होते। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जोशी तसेच वाहतूक कर्मचारी जयवंत शिंदे आणि गिरीश वीर तसेच कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।